आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दिल्लीमध्ये संसद मार्च लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज पुन्हा सुनावणी होणार। एसआयटी स्थापनेबाबत कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष। बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील 3 विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी आज होणार। मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगानं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा। सरकारकडून काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची आज बैठक। लोकशाहीमध्ये कुणीही मोठा नाही, केवळ जनता सर्वश्रेष्ठ। नेत्यांची हुजूरगिरी करण्यापेक्षा जनतेची कामं करा। आमदार नरेंद्र भोंडेकरांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा। नागपूरच्या महापौरांना इतिहासामध्ये पहिल्यांदाच सरकारी बंगला मिळणार। सिव्हिल लाईन परिसरामधील बंगल्यावर लागली महापौरांच्या नावाची पाटी। नागपूरचे महापौर लवकरच सरकारी बंगल्यामध्ये शिफ्ट होणार। जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चाची मंडल जनगणना यात्रा आजपासून सुरू। भंडाऱ्यातून सुरू होणारी ही यात्रा विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये जाणार। विजय वडेट्टीवार हिरवा झेंडा दाखवणार। गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये महिला प्रवाशाला त्रास दिल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। बसच्या स्टाफकडून 3 वेळा महिलेला त्रास दिल्याचा आरोप। स्टाफला धडा शिकवण्यासाठी बस कोलाड स्थानकामध्ये वळवली। दानवेंचं ट्विट। कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। मुंबई ते सावंतवाडी एक्सप्रेस नियमित धावणार। कोकणातील प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली। मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया। भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणामधील सर्व 15 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करणार। भिवंडी न्यायालयामध्ये आरोपींच्या विरोधातील कारवाईची पुढील सुनावणी होणार।